संपूर्ण महाराष्ट्राला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी स्वतः कौशिकी खांडेकर आणि दयानंद खांडेकर इथे येणार आहेत. कोण आहे केदार खांडेकर? खरंच खांडेकरांचे वारस का कोणी तोतया? एक मिनिट प्लीज शांत व्हा. अजून कोणी येणार आहे का? केदार खांडेकरांच्या आई येणार आहेत का? केदार तुमचा मुलगा कसा? त्याची आई कोण आहे? तुमचे कुठल्या स्त्रीसोबत अनैतिक संबंध होते का? जर केदार खांडेकर हा पद्मिनी खांडेकरच्या पोटी जन्माला नाही आला मग त्याची आई कोण आहे? जर आधीच तुमचं एक लग्न झालं होतं तर तुम्ही पद्मिनी खांडेकरांसोबत लग्न का केलं? देवकी दयानंद खांडेकर कुठे आहेत? ती त्या आल्या का नाही? जर दयानंद खांडेकरांचं लग्न झालेलं असतानाही त्यांनी दुसरं लग्न केलंय तर ते वैध ठरत नाही. याचा अर्थ दयानंद खांडेकरांचा खरा वारस युवराज नसून केदार खांडेकर आहे. ठीक आहे. आजचे ते रिपोर्टर्स, त्यांचे ते प्रश्न, तो आवाज हे ना सतत माझ्या कानामध्ये घुमतोय तो आवाज. म्हणजे मी कान बंद जरी केले ना तरी एवढी वर्ष सतत एकच प्रश्न विचारतायत मला. लहानपणापासून माझा आणि माझ्या आईचा झालेला अपमान, ते एक एक वाक्य, नको त्या आठवणी, त्या सगळ्याची ना उजळणी झाली आज मला. मी खूप प्रयत्न करतोय यातनं बाहेर पडण्याचा, सगळं विसरण्याचा खूप प्रयत्न करतोय. ते होत नाहीये. सतत तेच चित्र माझ्या डोळ्यांसमोर येतंय. मला कळत नाही मी कसा बाहेर पडू यातनं. नाही कळत आहे मला. केदार शांत हो. मला माहिती आहे हा ट्रॉमा तुझ्यासाठी खूप मोठा आहे. हा लहानपणापासूनचा ट्रॉमा आहे. इतक्या सहजासहजी विसरणं शक्यच नाहीये, माहिती आहे मला. पण आपण या सिच्युएशनकडे वेगळ्या दृष्टिकोनातनं बघूयात ना. हा, तुला एक गोष्ट कळतीये का? तुझा हा त्रास आता कायमचा संपलाय. म्हणजे मला असं म्हणायचंय की या परिस्थितीकडे आपण पॉझिटिव्हली बघूयात ना. आजपर्यंत या समाजाने तुला जो काही त्रास दिलाय ना तो आता संपलाय, कायमचा. केदार, आजपर्यंत ज्या ज्या माणसांनी तुझ्यावर बोट उचललंय, तुला प्रश्न विचारले, तुझा अपमान केलाय, तुला त्रास दिलाय, त्या सगळ्यांची तोंड आता बंद होणार आहेत. कारण त्या सगळ्याची उत्तरं त्यांना मिळाली आहेत. आता पुन्हा कोणीच तुझ्याशी तसं बोलूच शकत नाही. कळतंय का तुला? तू या सगळ्या परिस्थितीचा नव्याने विचार कर ना. तुझ्या आयुष्यातला वाईट काळ आता कायमचा संपलाय आणि तुझं नवीन आयुष्य तुझी वाट बघतंय. शांत हो. आता जे काही होणार आहे ते छानच होणार आहे. डोकं दुखतंय? कॉफी? हो ना मम्मा, युवी तर इतका हर्ट झालाय ना, त्या तारिणीने सगळ्यांच्या समोर त्याचा इन्सल्ट केलाय. ती तारिणी कुठे गेली आणि गडबड झाली नाही असं झालंय का? ती युवराजरावांच्या घरात घुसून त्यांचा अपमान करते म्हटल्यावर त्यांना राग येणारच ना. हे बघ, युवराजराव एकुलते एक वारस आहेत खांडेकरांचा. तो काल आलेला मुलगा, त्याच्यासाठी पायघड्या घालाव्या लागतायत त्यांना. हा अपमान कसा विसरतील ते? हे बघ, तुला अजूनही सांगते, काहीही करून त्या तारिणीला घरातून बाहेर काढ. त्यासाठी त्या केदारला हात धरून बाहेर काढावं लागलं ना तरी चालेल. हे बघ, तुझ्या संसारापासून दूर ठेव तिला, नाहीतर तुझा संसार धोक्यात आणेल ती. मम्मा, हे मला कळत नाहीये का? आणि ह्याच सगळ्यासाठी मी त्या DNA टेस्टची आयडिया दिली होती ना. पण एवढं सगळं करून सुद्धा ती टेस्ट सुद्धा पॉझिटिव्ह आली. आता तर कायदेशीररित्या तो केदार खांडेकरांचा मुलगा झालाय.
आणि आम्ही काहीही करू शकत नाहीये. कळतंय का तुला? आता कितीही इच्छा असली ना तरी कोणीही त्याला या घराबाहेर काढू शकत नाही. मम्मा, मला एवढा राग येतोय ना या सगळ्याचा. बाळा शांत हो, शांत हो. आपण करू काहीतरी. आणि असं रागराग करून काय होणार आहे? मग मी एक्झॅक्टली काय करू असं वाटतं तुला? हा, काय राहिलंय माझ्या हातात तूच सांग ना. हे बघ, तू काळजी करू नकोस, आपण करूया काहीतरी. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती तारिणी ना हे मुद्दाम करतेय सगळं. जर तू हे सहन करत राहिलीस ना तर तुलाच त्रास होणार आहे त्याचा. इथे बेलसरेंकडे मी आणि मालती होतो तिला लगाम घालायला, पण तिकडे तुलाच सांभाळावं लागणार आहे सगळं. हो मम्मा, कळतंय मला. इथून पुढे मी तिची नाटकं सहन करणार नाही आणि कुणाला करूही देणार नाही. तिने माझ्या युवीचा इन्सल्ट केलाय ना, या इन्सल्टचं उत्तर तिला द्यावंच लागेल. हे बघ, पण जे काही करशील ना ते पूर्ण विचार करून कर. आम्ही आहोत तुझ्या बरोबर. थँक्यू मम्मा. तुझ्याशी बोलून ना आता थोडं रिलॅक्स वाटतंय. नाही तर सतत ते तारिणी आणि केदार डोळ्यासमोर असतात ना, माझी इतकी चिडचिड होते ना त्यांना बघून की मी. निशू बाळा, चिडचिड करू नकोस ग. पण मला एक सांग, युवराजरावांनी ते रिपोर्ट बदलण्याची सोय केली होती ना, मग ते पॉझिटिव्ह रिपोर्ट तिथे आले कसे? तोंड गोड कर. अगं मला नको साखर, तोडलं मी साखर. का? मी ठरवलंय, जोपर्यंत माझा केदू मला मिळत नाही ना तोपर्यंत मी साखर खाणार नाहीये. अगं वेडी आहेस का? हे असलं करून केदार परत येणार आहे का तुझ्याकडे? एवढी चांगली बातमी आहे, तोंड गोड कर आधी. पण कशासाठी? केदार खांडेकरांचा वारस आहे हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय. आता खांडेकरांच्या संपत्तीवर त्याचा कायदेशीररित्या हक्क आहे. आई, माझं केदू ना आहेच ग्रीन फ्लॅग, पण माझ्या ग्रीन फ्लॅग सोबत असणाऱ्या त्या रेड फ्लॅगचं करायचं काय? कोण रेड फ्लॅग? कसले लाल हिरवे झेंडे बोलतेस? मला काही कळत नाहीये. अगं आई, तारिणी. ती जोपर्यंत आउट होणार नाही तोपर्यंत मी इन कशी होणार? करू ग त्या तारिणीचं काहीतरी. तिला बाजूला करायचंच आहे केदार पासून. पण केदार आपल्यासाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे, हे लक्षात ठेव. आई, माझा केदार ना कोंबडी नाहीये, कोंबडा आहे तो. बोय आहे ना तो. माझ्या केदूला असं बोलायचं नाही, हा, कोंबडी वगैरे. ठीक आहे ग बाई, नाही बोलणार. पण तुला त्या घरात सून म्हणून पाठवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आता. खांडेकरांची सून म्हणून माझी मुलगीच झेंडा रोवणार.